राष्ट्रवादीत फोटोचं राजकारण तापलं, कोर्टात खेचण्याचा दम, दैवताचे फोटो वापरणार, अमोल मिटकरींचा पलटवार। मूळ शिवसेनेपासून फारकत घेतलेल्या राज ठाकरेंना दस्तूर खुद्द बाळासाहेब ठाकरेंनी इशारा दिला होता की मनसेच्या कोणत्याही बॅनरवर वा कार्यक्रमात त्यांची छबी वापरण्यात येऊ नये। त्यानंतर वर्षभरापूर्वी झालेल्या शिवसेनेतल्या उभ्या फुटीनंतर एकनाथ शिंदेंना उद्धव ठाकरेंनी इशारा दिला की त्यांनी बाळासाहेबांच्या फोटोचा वापर करू नये। एवढंच नाही तर पक्षासह आपले वडीलही चोरल्याचा आरोप उद्धव ठाकरेंनी शिंदे आणि त्यांच्या सहकाऱ्यांवर केला। आता फोटो वापराचा वाद नुकत्याच उभीत फूट पडलेल्या राष्ट्रवादीत उफाळून आलाय। दस्तूर खुद्द शरद पवारांनी अजित पवार आणि त्यांच्या समर्थकांना आपल्या फोटोचा वापर करू नये असा वेळोवेळी इशारा दिला। तरीही शरद पवार आपलं दैवत आहेत, त्यामुळे त्यांच्या फोटोचा वापर आम्ही करणारच असा दावा अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी करतायत। आम्हाला सूचना केल्या नाहीत आणि आम्ही पूर्वी आमची भूमिका जी होती ती ठाम आहे। पवार साहेबांचे फोटो हे शेवटपर्यंत बॅनरवर असतील। शेवटी ठीक आहे, कोणी एखाद्या दैवतानं जरी आम्हाला नाकारलं तरी आम्ही काही दैवताला नाकारू असं मला वाटत नाही। शेवटी ते दैवत आहेत, हृदयात आहेत, पवार साहेबांचे फोटो हे राहणारच। एवढंच नाही तर पवारांच्या इशाऱ्यानंतर अजित पवारांकडून त्यांच्या समर्थकांना तशा सूचना दिल्या गेल्या होत्या। त्याची प्रचिती मंगळवारच्या डॉक्टर योगेश क्षीरसागरांच्या मुंबईतल्या प्रवेशाच्या कार्यक्रमात आली। बॅनरवर कटाक्षानं मोठ्या पवारांच्या फोटोचा वापर करणं टाळण्यात आलं होतं। राष्ट्रवादीच्या फोटो अंतर्गत वादात भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी उडी घेतली आहे, तर त्यांना अनिल देशमुखांनी प्रत्युत्तर देत निरुत्तर केलंय। अशा पद्धतीनं माझ्या फोटोचा वापर आमच्यापासून दूर गेलेल्या जर लोकांनी जर केला तर त्याला कायदेशीर नोटीस मला द्यावं लागेल, अशा पद्धतीचं सुद्धा वक्तव्य शरद पवार साहेबांनी केलं होतं। त्याच्यामुळे शरद पवार साहेबांनी जे त्यांना सूचना दिल्या त्याचं पालन त्यांनी करण्याची आवश्यकता आहे। राष्ट्रवादीत उभी फूट पडल्याचं स्पष्ट झालं असतानाही आम्ही एकच पक्ष आहोत असं वारंवार अजित पवारांच्या गटाकडून सांगण्यात आलं। तसंच अजित पवार गटाकडून कोणतीही फूट किंवा मतभेद नसून शरद पवार कायम आमच्यासाठी आदर्श राहतील हे वारंवार सांगण्याचा प्रयत्न करण्यात आला, तरी शरद पवार ही गोष्ट जुमानत नाहीयेत। शिवाय आता राजकीय मैदानातली ही लढाई कोर्टाच्या दारात तर जाणार नाही ना, अशी राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, मुंबई।